नमस्कार शेतकरी मित्रांनो 80 ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशाबाबत बोलणार आहोत ज्याची शेतीला आणि शेतकऱ्यांना ज्याची नितांत गरज आहे, ते म्हणजे शेणखत. आणि शेणखत हे आपल्या शेतीमध्ये किती महत्त्वाचं आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नैसर्गिक पद्धतीने शेणखत कसं कुजवायचं. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतीशी निगडीत गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन सुद्धा हिट करून ठेवा. मित्रांनो, एक ट्रॉली शेणखतातून आपण 4 ट्रॉल्या इतकं खत तयार करू शकतो. तर मग ते कसं, तर ते जाणून घेऊयात. मित्रांनो, एक ट्रॉली शेणखत ते ही कुजलेलं आपल्याला घ्यायचं आहे. हे कुजलेले शेणखत किंवा ओलं शेणखत असेल ते डिरेक्टली आपल्याला घ्यायचं आहे. ते घेऊन एका सावलीच्या ठिकाणी, जिथे शेड असेल किंवा दाराची सावली असेल अशा ठिकाणी ते वाळत घालायचे. त्याचा थर 4 बोटांच्या अंतराचा इतका तरी ठेवायचा आहे किमान. त्याच्यावरती जो पालापाचोळा आहे, हा पालापाचोळा 4 ट्रॉल्या लागतील आपल्याला. हा 4 ट्रॉल्या इतका लागेल. सुरुवातीला आपण जो थर तयार केला आहे शेणाचा 4 बोटांचा इतका, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, तर ही पालापाचोळ्याचा एक थर द्यायचा आहे. आणि प्रत्येक थरानंतर आपला 200 लिटर तयार केलेलं डिकम्पोजरचं द्रावण आहे त्याच्यावरती स्प्रे करायचं. आता हे शेणखत झाडाच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आपण पसरून घेतलं, त्यावर थरावर थर द्यायचे. ते कसं, तर एक थर पालापाचोळा तर दुसरा शेणाचा. या पद्धतीने आपल्या थरावर थर देऊन जे काही आपलं शेण आहे, एक ट्रॉली आणि पालापाचोळा आहे, ते लावायचं आहे. त्याच्यानंतर 45 दिवसात हे खत जर चांगल्या पद्धतीने तयार व्हायचं असेल तर आपला 8 दिवसातून 2दा त्यावर पाणी द्यायचं आहे. आता पाणी देताना काय करायचं आहे, पाणी किती मारायचे, तर पाणी बाहेर नाही गेले पाहिजे, पण ते ओलं झालं पाहिजे अशा पद्धतीने. असं केल्याने एक ट्रॉलीच्या 4 ट्रॉल्या शेणखत तयार होतं. 100% कुजलेलं शेणखत मिळतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी होत नाही, हुमणी वाळवी लागत नाही. मित्रांनो, सहसा आपण जर ओलं शेणखत वापरलं ज्याच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव किंवा इतर ज्या बुरशीजन्य रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु हे जर नित्यंभूतरित्या आपण शेणखत जर कुजवलं, जसं आपण सांगितलं आहे त्या प्रकारे, अगदी 45 दिवसामध्ये आपलं एक सुवर्णसह खत तयार होत असतं. त्याच्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये बहुधा शेतकरी हे आहे तसं शेणखत वापरत होते. डायरेक्ट आपल्या उखुंड्यातून किंवा जनावरांच्या गोठ्यातून काढून शेतामध्ये वापरत होतं. परंतु तसं न करता अगोदर ते शेणखत एक चांगल्या प्रकारे, जसं आता आपण प्रोसेस सांगितली त्या प्रकारे कुजवून घ्या, मगच ते शेतीत वापरा. त्याचे रिझल्ट किती फायदेशीर ठरतील पूर्वीच्या पेक्षा हे आपल्या लक्षात येईल. धन्यवाद. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.